मूर घासाची साईज कमी नमी 1 पेरा एवढी तरी असायला पाहिजे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमोल शिंदे, सेल्स मॅनेजर, नाशिक डिव्हिजन कन्हैया ॲग्रो। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत का पावसाळ्यात चाऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं। मित्रांनो, चारा जर असेल मुबलक तर दूध निघेल। चाराचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला मूर घास हा अतिशय महत्त्वाचा, सायलेज अतिशय महत्त्वाचा फॅक्टर मानला जातो। तर मूर घास बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पाऊस चालू आहे, त्या पावसाच्या गडबडीत आपण काय करतो, कवळी मका असेल किंवा परिपक्व न झालेली मका असेल, अनमॅच्युअर मका असेल, तर ती हार्वेस्ट करून आपण सायलेज बनवत असतो। मॅच्युरिटी जर येईल असेल त्या मकात तरच ती मका हार्वेस्ट करावी किंवा सोंगावी। तर मॅच्युरिटी म्हणजे काय, ज्या वेळेस ते हार्वेस्टिंगला आलेलं जी मका आहे त्या फडामध्ये जाऊन किंवा प्लॉटमध्ये जाऊन त्या प्लॉटमध्ये गेल्यानंतर एक कणीस सेंटरचं मोडायचं, 2 तुकडे करायचे, मध्ये मिल्की लाईन दिसेल, व्हाईट लाईन दिसेल तुम्हाला त्या मकाच्या कणसेला, की वरती येलो शेड असेल, डाऊन साईडला व्हाईट शेड असेल। ज्या वेळेस ही दिसेल त्याच वेळेस ही मकाचा मूर घास करावा। अन्यथा काय होईल का तुम्ही मस्टाटिसला आमंत्रण द्याल, ॲसिडोसिसला आमंत्रण द्याल किंवा इतर घटकांना तुम्ही आमंत्रण द्याल। म्हणून मूर घास करताना ही पद्धत वापरावी। वातावरण बघून आपल्याला काय करायचं, तो मूर घासाची कुट्टी करावी किंवा मूर घास करावा। की मूर घासाची साईज बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की एकदमच बारीक पाहिजे, अतिशय चुकीचं। मूर घासाची साईज कमी नमी 1 पेरा एवढी तरी असायला पाहिजे, तर ती प्रॉपर डायजेशनला येते, अदरवाईज शेणावाटी आपल्याला बघायला मिळेल। मग त्यासाठी काय करणं अपेक्षित आहे, ते मूर घासाची साईज किंवा कुट्टीची साईज ही व्यवस्थित असायला पाहिजे। सर्व शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे का त्या बॅगेमधला, इनर मधला व्हॅक्यूम काढला जावा। व्हॅक्यूम काढण्यासाठी सोपं युक्ती देतो मी, की आपल्याकडे प्रत्येक 80% शेतकऱ्यांकडे मिल्की मशीन आहे। या मिल्की मशीनचा वापर करून, मिल्की मशीनचा वापर असा करायचा की जो तुमचा मिल्किंगचा साठी जो पाईप येतो, तो पाईप साधा पाईप जॉईन करून इनर मध्ये 2 मिनिटं फक्त पकडा। ज्यावेळेस बॅग भरून होईल इनर मध्ये 2 मिनिटं पकडा आणि मशीन चालू करून द्या, बॅग पूर्ण व्हॅक्यूम निघून येईल। त्यानंतर तो जो इनर आहे पाईप काढून घ्या, इनर ही एअर टाईट करून घ्या। ज्या दिवशी ती फुगेल त्यामध्ये फक्त आणि फक्त मिथेन असेल, की जो आपल्या गाईच्या पचनासाठी अतिशय उत्तम राहील। मित्रांनो, हा व्हिडिओ बघा व त्या पद्धतीनं मूर घास करायचा प्रयत्न करा। धन्यवाद।